नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रात 100 महत्त्वाच्या बातम्यांचा आपण वेगवान आढावा घेऊयात। संजय राऊतांच्या कृत्याबद्दल त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला चालवून त्यांना अटक केली पाहिजे। इस्रायल हमास युद्धावर केलेल्या वक्तव्यानंतर नितेश राणेंची संजय राऊतांवर टीका। इस्रायलच्या भावना दुखावण्याचा माझा हेतू नव्हता। हिटलरचा संदर्भ दिला, मात्र त्यानंतर मी संबंध काढून टाकला। महात्मा गांधींना गोळ्या घाला हे हिटलरचं वक्तव्य होतं, त्यामुळे त्यांचे गुणगान कोणी करू नये हे मी स्पष्ट म्हटलंय। संजय राऊतांचं स्पष्टीकरण। मी लेचापेचा माणूस नाही, मला राजकीय आजार होत नाहीत। आजारपणावर टीका करणाऱ्यांना अजित पवारांचं हे उत्तर। राजकीय आजार असल्याच्या बातम्यांनी वाईट वाटलं, अजित पवार यांचं वक्तव्य। डेंग्यू असताना दिल्लीला जाणं लोकांना पटलं नाही, नाना पटोलेंचा अजित पवारांना टोला। जगात हिंदू हृदय सम्राट फक्त एकच, ते म्हणजे बाळासाहेब ठाकरे। हिंदू हृदय सम्राट उपाधीही चोरायला निघालेत। शिंदेंच्या हिंदू हृदय सम्राट उपाधीच्या पोस्टरवर ठाकरेंची टीका। महाराष्ट्रात 200 आमदारांचं सरकार, पण ते स्थिर नाही। सरकार स्थिर नसल्यानं महाराष्ट्राचं नुकसान, सुप्रिया सुळेंची टीका। कोण म्हणतं राज्यात स्थिर सरकार नाही? 200 आमदारांचा पाठिंबा असताना सरकार स्थिर नाही असं कसं म्हणता? सुप्रिया सुळेंच्या टीकेवर अजित पवारांचा हा सवाल। सुप्रिया सुळेंनी उरलेले 2-3 खासदार सांभाळावेत। शिंदे गटाच्या खासदारांची चिंता करण्याची गरज नाही। अमोल कोल्हे अजित पवारांच्या भेटीवर प्रतापराव जाधवांची सुळेंवर टीका। महायुतीत सध्या फायली अडवा आणि जिरवण्याचं काम। शिंदे, फडणवीस आणि अजितदादा तिघांचीही दिशा वेगळी। वडेट्टीवारांचा महायुती सरकारला हा टोला। फायली अडवून आणि जिरवण्याचं काम आधीच्या सरकारमध्ये सुरू होतं। महाविकास आघाडीमधील तिघही एकमेकांना विचारत नव्हते। संजय शिरसाट यांचं वडेट्टीवारांना हे उत्तर। नव्या वर्षामध्ये अनेक मोठे नेते महायुतीत येतील, तर मंत्रिमंडळ विस्ताराबाबत 3 महारथींकडून कळेल, संजय शिरसाट यांचा दावा। अंतरवाली सराटीतील दगडफेक प्रकरणातील 3ही आरोपींना 2 डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी। ऋषिकेश बेद्रे याच्यासह तिघांना पोलिसांनी ठोकल्या होत्या बेड्या। आरोपींकडून पिस्तूल आणि जिवंत काडतुसं जप्त। सरकारनं आमच्या कार्यकर्त्यांना विनाकारण अटक करू नये। आम्ही दगडफेकीचा कट रचला नव्हता। दगडफेकीतील आरोपींना अटक केल्यावरून मनोज जरांगेंची प्रतिक्रिया। अंतरवाली सराटीतील घटना म्हणजेच गृह विभागाचं अपयश। देवेंद्र फडणवीसांचं काम दर्जाचं दिसत नाही। सुप्रिया सुळेंची फडणवीसांवर टीका। राज्यात वातावरण दूषित करण्याचं काम भाजप करतंय। लाठीचार्जचे आदेश दिल्याचं गृहमंत्र्यांनी स्वतः मान्य केलं होतं। जालन्यातील लाठीचार्जवरून नाना पटोले यांची फडणवीसांवर टीका। राज्य सरकार नियमांच्या अधीन राहूनच काम करतंय। गंभीर स्वरूपाचा गुन्हा असल्यानं पोलिसांनी नियमानुसार अटक केली। जालना दगडफेक प्रकरणी केलेल्या अटकेवर आता देसाईंची ही प्रतिक्रिया। प्रत्येकाला आपल्या समाजाची भूमिका मांडण्याचा अधिकार आहे, पण समाजात कटुता निर्माण होऊ नये याची काळजी घ्यावी। आरक्षणाच्या मुद्द्यावरून बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवारांचं हे आवाहन। अजित पवारांनी त्यांच्याच माणसांना समज दिल्यास बरं होईल, मनोज जरांगेंचा अजित पवारांवर निशाणा। अलीकडच्या काळात वाचाळवीरांची संख्या वाढली। रोज कोणीतरी आरेला कार्य करतोय। महाराष्ट्राच्या संस्कृतीला ही बाब शोभणारी नाही। वाचाळवीरांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे, अजित पवारांचा सर्वपक्षीय नेत्यांना सल्ला। बिहारमधल्या निर्णयानंतर आमचीही तशी चर्चा सुरू। उपमुख्यमंत्री अजित पवारांचं सूचक वक्तव्य। हिवाळी अधिवेशनात जातीनिहाय जनगणनेचा निर्णय होणार का, याकडे सर्वांचं लक्ष। वेगळं आरक्षण टिकणार नाही। ओबीसीतून आरक्षण घेऊन करणार काय? सर्वांचे सर्वे करा। एकट्याच मराठा समाजालाच मागासलेलं दाखवायचं आहे का? जरांगेंचा सवाल। मराठा आरक्षणासाठी अधिवेशनात उपाय काढण्याची कारवाई सुरू करण्याच्याही आरक्षणाला धक्का न लागता मराठा आरक्षणासाठी सरकार काम करत आहे। आरक्षणावर विखे पाटलांची प्रतिक्रिया। पंतप्रधानांसोबत बैठक घेऊन आणि सगळ्यांचं एकमतानं आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावला लागेल। मराठा आरक्षणावर काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांची प्रतिक्रिया। हजारो ओबीसी बांधवांच्या विनंतीमुळे हिंगोलीतील सभेला जाणार, विजय वडेट्टीवार यांची माहिती। काही दिवसांपूर्वी कोणत्याही सभेला जाणार नसल्याचं वडेट्टीवार यांनी केलं होतं वक्तव्य। अशोक चव्हाणांच्या नावाचं बनावट लेटर पॅड व्हायरल। चव्हाणांचा मराठा धनगर आरक्षणाला विरोध असल्याचा लेटर पॅडवर हा उल्लेख आहे। राजकीय षडयंत्र सुरू असल्याची अशोक चव्हाण यांची टीका। कोणामध्ये धमक असेल तर उद्याची सभा उधळून दाखवावी। स्वराज्य पक्षाला ओबीसी मेळाव्याचे मुख्य संयोजक बी चव्हाण यांचं आव्हान। मागच्या निवडणुकीत पंकजा मुंडेंवर अन्याय झाला। शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांचं वक्तव्य। पंकजा मुंडेंसोबत न्याय झाला पाहिजे, त्या एक सक्षम महिला आहेत।
पंकजा मुंडेंवर यशोमती ठाकूर यांची प्रतिक्रिया. पंकजाताईंच्या नेतृत्वाला जाणीवपूर्वक बदनाम करण्याचा प्रयत्न, बावनकुळेंचा विरोधकांवर आरोप. तर पंकजाताईंच्या रक्तात भाजप आहे, पंकजाताई कधी देखील नाराज राहू शकत नाहीत, बावनकुळेंकडून विश्वास व्यक्त. पंकजाताईंचा आम्हाला आधार तर यशोमती ठाकूर यांना भाजपची कधीपासून काळजी, विखे पाटलांचा सवाल. रविकांत तुपकर बुलढाणा पोलिसांच्या ताब्यात. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी तुपकरांनी मंत्रालय ताब्यात घेण्याचा दिला होता इशारा. सांगली जिल्ह्यात कुणबी प्रमाणपत्रासाठी मराठा समाजानंतर लिंगायत समाज देखील आक्रमक. आम्ही देखील शेतकरीच, आम्हाला देखील कुणबी प्रमाणपत्र द्या, सकल लिंगायत मोर्चाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. मुंबईत आज वंचित बहुजन आघाडीचा मेळावा. शिवाजी पार्कमध्ये दुपारी 4 वाजता प्रकाश आंबेडकरांची सभा. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले देखील राहणार उपस्थित. राहुल गांधींचं वंचित बहुजन आघाडीला पत्र. वंचितच्या सभेला उपस्थित राहू शकत नाही याबाबत दिलगिरी. राहुल गांधी यांच्याकडून वंचितच्या सभेला शुभेच्छा. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं तेजस विमानातून उड्डाण. बंगळुरूतील येलहंका एअरबेसवरून घेतलंय उड्डाण. भाजप आमदार महेश लांडगेंच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी चिंचवडमध्ये पशु प्रदर्शन आणि अश्व प्रदर्शन. प्रदर्शनामध्ये गोपीचंद पडळकर झाले होते घोड्यावर स्वार. परळीत 3 डिसेंबरला होणाऱ्या शासन आपल्या दारी कार्यक्रमाला मराठा क्रांती मोर्चाचा विरोध. जोपर्यंत आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत कार्यक्रम घेऊ नये, मराठा क्रांती मोर्चाचा इशारा. सुप्रीम कोर्टाचा मराठी पाट्यांचा निर्णय फक्त मुंबईसाठी. मनसेनं इतर शहरात मराठी पाट्यांची सक्ती केल्यास रस्त्यावर उतरू, मराठी पाट्यांवरून व्यापाऱ्यांचा इशारा. नाशिक नंतर आता अहमदनगरमधील धरणातूनही जायकवाडीत पाण्याचा विसर्ग सुरू. निळवंडे धरणातून जायकवाडीत पाणी सोडायला सुरुवात झाली. मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मिळाला दिलासा. रेल्वे रुळांच्या आणि ओव्हरहेड वायरच्या देखभाल दुरुस्तीसाठी उद्या मध्य रेल्वे आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक. तर पश्चिम रेल्वेवर शनिवारी रात्रीकालीन ब्लॉक. मुंबईकरांसाठी कोस्टल रोडची 1 लेन डिसेंबर अखेर सुरू होणार. तर संपूर्ण कोस्टल रोड कार्यान्वित व्हायला मे 2024 प्रतीक्षा करावी लागणार. मध्य रेल्वेवरील दादर स्थानकात फलाट क्रमांकात बदल होणार. 9 डिसेंबरपासून निर्णयाची अंमलबजावणी होणार. मध्य रेल्वेच्या फलाट क्रमांकाच्या 1च्या विस्तारीकरणाचं काम आता अंतिम टप्प्यात आहे. पुण्यातील राजाराम पूल चौकातील वाहतुकीत बदल. राजाराम पूल चौकात उड्डाणपुलाचं काम सुरू. पुढील 3 महिन्यांसाठी वाहतुकीत बदल राहणार. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची आवक वाढल्यानं दरात घसरण. बाजारात चांगल्या कांद्याला 25 ते 30 रुपये प्रति किलो दर. राज्यात उद्या कोकण, दक्षिण महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता. तर उत्तर महाराष्ट्रात उद्या गारपिटीचा इशारा. धाराशिव जिल्ह्यातील बेबळी गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई. गावात पाणी नसल्यानं नागरिकांची पाण्यासाठी भटकंती. शेतकऱ्यांची अग्रिम रक्कम 3 दिवसात जमा करा, अन्यथा कारवाई केली जाणार. कृषी विभागाचा विमा कंपन्यांना इशारा. प्रतिकूल हवामानापासून फळ पिकांचं संरक्षण करण्यासाठी पीक विमा योजनेमध्ये काजू आणि आंब्याचा समावेश करण्यात आलेला आहे. आतापर्यंत 9,000 शेतकऱ्यांनी विमा उतरवलाय. योजनेत सहभागी होण्यासाठी 30 नोव्हेंबरपर्यंत अंतिम मुदत. मुंब्र्यातील चांद नगरमध्ये स्फोट होऊन 3 जण जखमी झाल्याची माहिती. मुघल पार्क इमारतीच्या खाली असलेल्या भंगार दुकानात घडला हा स्फोट. घटनास्थळी बॉम्ब शोधक आणि नाशक पथक दाखल.